श्री स्वामी समर्थ। 2 ऑक्टोबरला 2 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे। ही अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आहे। या अमावस्येच्या दिवशी कावळ्याला आपल्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे। आता कावळ्याला अमावस्येच्या दिवशी ही वस्तू का खायला ठेवायची तर बघा, प्रत्येकाला पितृदोष असतो। आपला पितृदोष हा कमी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे। पितृ पंधरवाडा हा खास करून आपल्या पूर्वजांसाठी असतात। आपले पूर्वज या 15 दिवसामध्ये आपल्या पृथ्वीवर आलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे ते बघत असतात। आपण त्यांची जर का या पंधरवाड्यामध्ये त्यांच्या तिथीला त्यांचं पितृतर्पण, श्राद्ध, पिंडदान केलं तर ते तृप्त होऊन पुन्हा त्यांच्या लोकात निघून जात असतात। आता ज्यांच्याकडनं तिथीला पूर्वजांच्या तिथीला श्राद्ध करणे शक्य झाले नसेल किंवा ज्यांना तिथी माहिती नसेल किंवा ज्यांनी त्यांच्या पूर्वजांचं पितृश्राद्ध घातलेलं असेल, अशा सर्वांनी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्ही पुन्हा एकदा कावळ्याला ही वस्तू खायला घालू शकतात। पितृदोष हा प्रत्येकाला असतो। काहींना प्रखर असतो, काहींना नॉर्मल असतो, काहींना सध्या नसला तरी तो येऊ शकतो। जर का आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा करायची राहिली असेल, आपल्या पितरांच्या काही विधी करायच्या राहिल्या असतील तर आपल्याला पितृदोष हा लागत असतो। पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत लागत असतो। त्यामुळे जर का आपले सासू सासरे, आई वडील जरी पित्र घालत असतील तरी देखील आपण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे। असं म्हणतात, पितृपक्षात कावळ्याच्या रूपात आपले पूर्वज येत असतात आणि ते अन्न खाऊन तृप्त होत असतात। तर आपल्याला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेच्या आतमध्ये कधीही तुम्ही ही वस्तू कावळ्याला खायला घालू शकतात। आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। मीठ न घालता तांदूळ शिजवून घ्यायचा, तो एका वाटीत किंवा डिशमध्ये तुम्ही काढून घ्या किंवा न लागणाऱ्या द्रोणमध्ये तुम्ही काढू शकतात। त्यावर थोडंसं दही टाका, थोडेसे काळे तीळ टाका आणि हा नैवेद्य आपल्याला कावळ्याला खायला ठेवायचा आहे। आता हा नैवेद्य तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवू शकतात, गच्चीवर ठेवू शकतात, पत्र्याचं घर असेल तर पत्र्यावर ठेवू शकतात, घराच्या बाहेर उंच भिंत असेल तर त्या भिंतीवर देखील तुम्ही ठेवू शकतात। कावळ्याने जर का हा नैवेद्य खाल्ला तर आपले पूर्वज येऊन हे अन्न खाऊन जातात असं मानतात आणि आपले पूर्वज यामुळे तृप्त होतात। ज्यावेळेस कावळा हा नैवेद्य खातो त्यावेळेस आपले पितर हे तृप्त होत असतात, कारण आपले पूर्वज हे कावळ्याच्या रूपात येऊन हे अन्न ग्रहण करत असतात आणि यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही। जर का पितृदोष असेल तर तो कमी होण्यास मदत होते। प्रत्येक अमावस्येला तुम्ही तुमच्या पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला दही भाताचा हा नैवेद्य ठेवू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात। ही खीर देखील तुम्ही एका वाटीमध्ये तुम्ही कावळ्यासाठी ठेवू शकतात। त्यानंतर बघा, ज्यांनी पितृपक्ष केलेलं असेल आणि त्यांना परत करायचं असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुम्ही थोडीशी तांदळाची खीर आणि उडदाचा वडा बनवू शकतात आणि पुन्हा तुम्ही आपल्या पूर्वजांना स्मरण करून हा नैवेद्य कावळ्याला ठेवू शकतात। सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जर का आपण असा नैवेद्य कावळ्याला ठेवला तर यामुळे आपले जे 3 पिढ्यांचे पित्र असतात त्या सर्व पित्रांना हा नैवेद्य पोहोचतो। आणि जर का आपल्याला पितृदोष कोणाचे लागलेले असतील, 3 पिढ्यांपर्यंत कोणाचे पितृदोष जर का आपल्याला लागले असतील तर ते ह्या उपायामुळे कमी होतात। त्यामुळे आपण सर्वांनीच कावळ्याला या दिवशी दही भात दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेच्या आतमध्ये ठेवायचं आहे। जर का 12 वाजून गेले तरी देखील तुम्ही ठेवू शकतात, परंतु 12 वाजेपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। यामुळे आपल्याला पितृदोष लागत नाहीच, त्यामुळे घरात कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येत नाही। कटकटी, भांडणे या गोष्टी होत नाही। पितृदोष असेल तर आपल्या घरात अडचणी निर्माण होतात, भांडणे होतात, लग्न जुळत नाही, कामात अडथळे येतात, हाती आलेलं काम निघून जातं, पैशाच्या समस्या निर्माण होतात। अशा बऱ्याच गोष्टी या पितृदोषामुळे होत असतात आणि पितृदोष जर का तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कावळ्याला हा एक नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे। व्हिडिओमधली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।